उरलेल्या भातापासून क्रिस्पी आणि खूप टेस्टी असे आज कुरकुरे आपण बनवूया, जे की चवीला खूप छान लागतात आणि झटपटही बनतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वप्रथम काय करायचे, जो भात असतो तो मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे एका बाउलमध्ये काढून घेतलं मी. त्यात 2 वाटी बेसन टाकून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ टाकायचे. आता यात मसाले टाकून घेऊया. सर्वप्रथम मी टाकले 2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा मॅगी मसाला. आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचे. पूर्णपणे मिक्स करून झाल्यावर आता त्यात आपण तांदळाचं पीठ टाकूया. तांदळाचं पीठ ऑप्शनेबल आहे, तुम्ही कॉर्नफ्लॉवर किंवा मैदासुद्धा वापरू शकता. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर पण नक्की क्लिक करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट पण नक्की करा. आणि नेक्स्ट रेसिपी काय पाहिजे हे पण नक्की सांगा. तर आपले पीठ अशा प्रकारे मळून झालेले आणि तेल तापवायला ठेवले मी. आता आपण कुरकुरे कसे करायचे बघूया. त्यासाठी एकदम छोटासा गोळा घ्यायचा पिठाचा आणि अशा प्रकारे वळून घ्यायचा. अशा प्रकारे सगळे करून घ्यायचे. अजून एक दाखवते मी. एकदम छोटा घ्यायचा आहे, जाड नाही करायचा जास्त, तो क्रिस्पी होत नाही. अशा प्रकारे करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता पीठ मळताना थोडंसं अवघड जातं पण खूप छान लागतात. आणि मी अशा प्रकारे करून घेतलेले. आता तेल पण तापलेले. आता आपण हे तेलात टाकून घेऊया. तुम्हाला जर तुमच्या मुलांना काही बाहेरचं खायला द्यायचं नसेल तर तुम्ही हे घरी नक्की ट्राय करू शकता. उरलेल्या भातापासून सुद्धा बनतात आणि चवीलाही खूप छान लागतात. तुम्ही हे ट्राय करू शकता. यात मॅगी मसाला आणि चाट मसाला हे मेन आहे, जेणेकरून त्याला चव छान येते. हे कुरकुरे चवीलाही खूप छान लागतात. आणि माझ्या चॅनलवर अशाच खूप भन्नाट अशा रेसिपीज आहेत, तुम्ही एकदा नक्की चेक करा. आता हे कुरकुरे मी छानपैकी बारीक गॅसवर 5 ते 10 मिनिट तळून घेतलेले आहेत. छान क्रिस्पी होऊस्तर तळून दिलेले आहेत मी. आता दुसरं टाकलेले आहेत मी तळायला, ते पण तळून होत आलेले आहेत. आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया, म्हणजे मसाला टाकायला आपल्याला सोपं पडेल. तुम्ही प्लेटीतसुद्धा राहून देऊ शकता. तुम्ही बघू शकता आत्ताच किती छान क्रिस्पी झालेत. थंड झाल्यावर ते अजून क्रिस्पी होतात. आता सगळे कुरकुरे मी काढून घेतलेले आहेत. आता आपण यात मसाला मिक्स करून घेऊया. आता सर्वप्रथम मी चाट मसाला घेतलेला आहे आणि 1 चमचा मॅगी मसाला पण घेतलेला आहे. चाट मसालाही 1 चमचाच घ्यायचा आहे आणि हे छानपैकी मिक्स करायचे. आत्ता पांढरे दिसतात, मसाला मिक्स केल्यावर हे बघा असे दिसतात. अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी धनश्रीज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा.